सांगलीत सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून भोसकून निर्गुण खून, तिघा हल्लेखोरांचे कृत्य. सांगली शहरातील शामरावनगर येथे रात्री सराईत गुन्हेगाराचा तिघांनी भोसकून निर्गुण खून केला. चैतन्य आप्पासाहेब तांदळे वय वर्ष 17, राहणार रामनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली असे तिचे नाव आहे. पूर्व अन्वेषणातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. चैतन्य तांदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता. चैतन्य तांदे हा शुक्रवार रात्री 11च्या सुमारास शामरावनगर एका मित्राकडे गेला होता. संबंधित मित्राला सोबत घेऊन शामरावनगरमधून जात असताना त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या 3 सराईत हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला. चैतन्य तांदे याच्यावर हल्ला होता. त्याच्यासोबत असणाऱ्या अल्पवयीन मित्राने घटनास्थळावरून पलायन केले. दरम्यान 3 जणांनी चैतन्य तांदे याच्यावर हल्ला चढवला. चैतन्य तांदे याच्या डोक्यात, मानेवर पोटात वर्मी घाव बसल्याने त्याचे डोक्यात पेविंग ब्लॉक घातल्याने तो जागीच ठार झाला. चैतन्य तांदे याचा मारेकऱ्यासोबत काही दिवसापूर्वी वाद झाला होता. या वादानंतर मारेकरी तिच्या मागावर होते. शुक्रवार रात्री चैतन्य तांदे या सापडल्याने हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला. चैतन्य तांदे हा ठार झाल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. चैतन्य तांदे याचा खून करणाऱ्या तिघा संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि सांगली शहर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. संशयितांनी चैतन्याचा पाठलाग करून हा खून केला. दरम्यान घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.